नमस्कार सगळ्यांना. तर बघा, सकाळचा स्वयंपाक झाला माझा तयार. तर चपात्या बनवून घेतल्या आणि आज आहे शनिवार, त्यामुळं श्रावू काही डबा नेत नाही. तर मी पहिल्या चपात्या करून घेतल्या आणि चपात्या झाल्यानंतर मस्त अशी मेथीची भाजी पण बनवली बघा. आणि इथं चिगळची भाजी बनवायची होती, जी की सगळ्यांच्या आवडीची आहे आमच्या आणि हेल्दी पण आहे. तर त्यासाठी मी कांदा वगैरे चिरून घेतला बघा इकडं. आणि डाळ पण भिजत घातलेली, दोन्ही पण भाजीसाठी. मुगाची डाळ होती, मटकीची डाळ संपलेली, लसूण वगैरे सोलून घेतला होता आणि ही भाजी बनवून घेतली बघा मेथीची मी. तर थोडीच भाजी होती, त्यामुळे थोडीच झाली. डाळ वगैरे टाकली तर थोडी जरा जास्त झाली, म्हणजे मापात सगळ्यांना, नाहीतर पुरत नव्हती. मेथीची भाजी कशी लगेच मिठाच्या पाण्यात थोडीशी होती. आणि हे बघा, माझ्या आईने मस्त असा मसाले भात बनवून दिलेला आहे. तर डब्यामध्ये घालून पप्पा घेऊन आले होते. तर इकडं भाजी निवडली आणि लोखंडाची कढई बघा. किती पण वापरा त्याला ती गंजतीच, त्यामुळे सतत ज्यावेळेस घ्यायचं त्यावेळेस धुवूनच घ्यावी लागती. तेल गरम झालं आणि मस्त कांदा लसूण टाकला आणि लसूण तरतरला की कांदा पण टाकून घेतला आणि कांदा पण तरतर असा भाजून घेतला. आणि मीठ टाकलं, थोडं फास्ट कांदा भाजतो मीठ टाकल्यावर, म्हणून मीठ टाकून कांदा असा मस्त भाजून घेतला. त्याच्यात पण मी मुगाचीच डाळ ॲड करणार होते. तर भाजी निवडली नव्हती म्हणून निवडून अगोदर धुवून ठेवली आणि निवडून घेतली, त्यामुळे जास्त वेळ लागला. आणि चपात्या आज काय म्हणजे भाजी भाकरीबरोबर छान लागती, पण चपात्या जास्त झाल्या त्यामुळे भाकरी काय मी बनवणार नाही, तशीच चपाती बरोबरच खाणार आहे. तर श्राव काय दुपारी येणार 12-1 पर्यंत, त्याच्यामुळं काय होतंय स्वयंपाक टायमात. आणि दुपारी परत काहीतरी कामं वाढते, त्याच्यामुळं सगळा स्वयंपाक लवकरच झालेला बरा. त्यामुळं त्यात बघा हळद आणि आपली लाल तिखट टाकून घेतलं भाजीमध्ये. आणि आपली भाजी, ह्या भाजीला, ही भाजी इतकी चांगली आहे ना, जे काय हाडांसाठी एकदम म्हणजे शरीराला चांगली आहे ही भाजी चिगळची. कारण कंबरदुखीला वगैरे म्हणते चांगली असते ही भाजी, त्यामुळे ही भाजी मला तर भरपूर आवडती चिगळची. आणि ह्या भाजीला कसं फवारणी नसते, काय नसतं, त्यामुळं शेतातनं आपोआप उगवलेली ही भाजी असते, लावलेली वगैरे नसते. ह्याला अगोदर धुतली होती बघा, त्यामुळे जास्त आता पाणी सुटत नाही. मी अगोदरच धुवून ठेवली होती. जेवढं धुवून ठेवलं ना तेवढी ही भाजी फुलते, त्यामुळं म्हणजे अशी सुकत वगैरे अजिबात नाही, जास्त उगवल्यासारखी वाटते, अशी फुलत राहते. तर मग असं डाळ वगैरे टाकून घेतली आणि जरा झाकून घेतलं, त्याला मिठाचं पाणी सुटते त्यामुळं. आणि परत थोडं पाणी सुटल्यावर ना मग आपलं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि जरा हलवली, ते पाणी सुटलेलं सुकेपर्यंत, आणि झाकून घेतलं. अशी झाली बघा तयार भाजी. आणि गॅस बंद करून घेतला.